ज्याचा शीन तेची फळ नाम धड करा सहस्रनामाचे भवत सिंधूचे झळी पावी नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ तुका म्हणे काळा हाना कोणावरी भाता भरा हरी राम बाणी नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ विठ्ठल तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदा यथवनहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति काभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेजी फळ प्रस्तुतचे विकणारे वडील अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय सर्व साधक अवस्थेतील सर्व भाविकांना उपदेशपर प्रकरणातला हा अभंग असून महाराज उपदेश करतात विठ्ठल परिहार असा असेल की आपल्या आईवडिलांच्या पुण्याईने आपल्या स्वतःच्या महत्भाग्याने हा जो चालू असलेला रामकथेचा प्रसंग या श्री क्षेत्र अयोध्याधाम या नगरीमध्ये कथा चालू आहे.
संध्याकाळचे कीर्तनाचे कार्यक्रम आहेत आणि या गंगेमध्ये आपल्याला लावून निघण्यासाठी आपल्या आई वडिलांची पुण्याई पाठीशी घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आता ह्या गोष्टी सहजासहजी आपल्या पदरी पडत असतात. अनंत पुण्य कोट्यानुकोटी कोट्याने कोटी पुण्याची सामुग्री ज्यावेळी आपल्या पाठीशी असेल त्यावेळी आपल्याला तीर्थयात्रा घडते. दादा तीर्थयात्रा का करावी आजच महाराजांचा विषय होऊन गेला. आम्ही तीर्थयात्रा करतो, संत महात्मे तीर्थयात्रा करतात. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली. ज्ञानोबाचा हात सोय धरी विश्वनाथ आईसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. ज्ञानोबाराय ज्यावेळी काशी क्षेत्रामध्ये आलेला त्यावेळी विश्वनाथाने ज्ञानोबारायांचं स्वागत केलं दादा. आणि स्वागत करून स्वतः भगवान शिव परमात्म्याने ज्ञानोबारायांच्या हाताला धरलं आणि गंगेमध्ये स्नानाला घेऊन जाऊन ज्ञानोबारायाला स्नान घातलं. हे तीर्थाचं विशेषत्व आहे. मग संत महात्म्याने तीर्थयात्रा का करावी आणि आम्ही तीर्थयात्रा का करावी यामध्ये फरक आहे. सकाळीच महाराज सांगून गेले तीर्थी कुर्वंती तीर्थ आणि संत महात्मे जी तीर्थयात्रा करतात ना ते त्या तीर्थाला पुनीत करण्यासाठी संतांची तीर्थयात्रा असते. आणि आपण जे तीर्थयात्रा करतो ना ते आपण स्वतःला पुनीत करण्यासाठी आपण तीर्थयात्रा करावी लागते. दादा सकाळी तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती अंघोळी वंदिती चरण. सकाळ तीर्थामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये 3 ग्रुप असणाऱ्या स्त्रिया एक वेळेस त्या पंढरी क्षेत्रामध्ये दुपारच्या वेळी आल्या. यात्रा भरलेली होती दादा आणि त्या स्त्रियाकडे पाहिलं तर इतक्या विद्रूप होत्या आणि त्यांच्या अंगावरती काळीमा चढलेली होती. आणि त्या 3 स्त्रिया त्या चंद्रभागेमध्ये उडी मारतायत आणि चंद्रभागेमध्ये उडी मारून ज्यावेळी त्या पुंडलिकाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतायत ना त्यावेळी दिव्यच शरीर झालेलं आहे त्यांचं, तेजपुंज शरीर झालेलं आहे. आणि सगळे बघू लागले की एवढ्या खूप असणाऱ्या 3 स्त्रिया इथं आल्या, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं आणि दर्शन करून बाहेर येत आहेत तर त्यांच्या अंगावरती एवढं तेज आलेलं होतं सूर्यासारख्या लखलख त्या अशा म्हणजे त्यांचं तेज लखाकत होतं. याचं कारण काय? सकळ ही तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती अंघोळी वंदिती चरणरज. ते पुनीत होण्यासाठी तीर्थ संतांच्या चरणावरती लोळण घालत असतात. दादा त्या 3 स्त्रिया कोण होत्या? गंगा, यमुना, सरस्वती. तुमच्या आमच्यासारख्या पामर जीवानी पापी जीवानी त्या तीर्थामध्ये स्नान करून आपली जी पाप आहेत ना ते पाप त्या तीर्थाने सगळे असे घेतली नाहीत आपल्या जवळ आणि आपले पाप त्यांच्याजवळ घेतल्यामुळं पापाचा रंग हा काळा आहे आणि काळ्या खोर त्यांची काळी ठिक्कर अंगकांती झालेली होती. ज्यावेळी त्या पुंडलिक रायाच्या चरणावरती दंडवत घातला, साष्टांग नमस्कार केला आणि पवित्र होऊन पुन्हा आणखी आपापल्या जागेवरती जाऊन जड मुलांचे पाप धुवण्यासाठी त्या तयार झाल्या. ही संत महात्म्यांची तीर्थयात्रा आहे. पण आपली तीर्थयात्रा जी आहे ती आपली तीर्थयात्रा आपल्याला पापमुक्त होण्यासाठी आपण तीर्थयात्रा करत असतो. आणि तीर्थयात्रा करत असताना त्यात काही विशेष गोष्टी आहेत. आज हा जो पर्वकाळ आहे आपण या पर्वकाळामध्ये जर नाहत आहोत याचं कारण काय दादा? की बघा कोणीतरी मार्ग दाखवणारा पाहिजे, मार्ग दाखवणारा कोणीतरी पाहिजे आणि ते मार्ग दाखवणारे तुमचे आणि माझे सद्गुरू प्रातस्मरणीय वंदनीय भागवताचार्य परम आदरणीय अनंत महाराज बेलगावकर यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला हा योग घडतोय. आपलं भाग्य आहे. आपण स्वतंत्र यात्रा करणे आणि संतांच्या गुरूच्या सोबत यात्रा करणे यात विशेषत्व आहे. याला महत् भाग्य म्हणतात, दुग्ध शर्करा योग म्हणतात आणि तो योग आपल्या पद्धतीने पाळलाय. नव्हे नुसते आनंद महाराज सोबत नाही. कोणी जर विचारलं तर नुसते आनंद महाराज नव्हते, त्यांचे बाप सुद्धा होते म्हणायची वेळ. परम आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय
वेदशास्त्र संपन्न बापूचं घरात बेलगावकर यांचा सुद्धा सहवास झाला. तो दादा जोपर्यंत माणूस आपल्या साहित्यात असतो ना तोपर्यंत त्या माणसाची किंमत कळत नसते दादा. जिथं पित्त तिथं विकत नसतं. त्या संत दिसायला जरी माणसासारखे असतील पण त्यांची वृत्ती काही वेगळी असते. समुद्र नदी वहे पैगा पाषाण म्हणून लिंगा आणि संत नवती जगा मानसाच्या सारिगे समुद्राला कधी कधी म्हणू नये. अनेक नद्या सामावून घेण्याची त्याची म्हणजे असते. अनेक नद्यांना अनेक ओढ्या आल्यांना एकत्र जरी करून त्या समुद्रात सोडलं तर ते कधी माझ्या पुढे झाला असं म्हणणार नाही. त्या समुद्राला कधी कधी म्हणू नये. पाषाण म्हणू नये. लिंगा शिवलिंगाला कधी पाषाण म्हणू नये. आणि संत आपल्याला कधीच मानवाला दृष्टिकोनातून बघू नये. त्यांचं अलौकिक कार्य असतं आणि ते अलौकिकता आपल्याला आप भरलेल्या या ठिकाणी आपण आयुष्यभर बऱ्याच लोकांना विचारलं तुमची काही जात्रा टाकणं झाली तर आता गुरु तिकडे आपल्याला गेला होता आपलं आयुष्य या संसारामध्ये गेलं तिथे आपल्याला खूप लागलं नाही मला आणि ज्यावेळी सगळं हातातला कारभार निघून जातो अंगातला अवसर निघून जातं कुठे चालू देत नाही कोण बोलू देत नाही त्यावेळी खूपही चालतो जोपर्यंत संसारामध्ये राम राबत होता त्यावेळी नाही लक्षात आलं. पण ज्यावेळी शरीरातली राग निघून जायला सुरुवात झाले त्यावेळी जाग येते आणि जाग करे सो आज करे सो अब आणि तात्काळ याला परमार्थासाठी वेळ लावून नाही दादा करावी तातडी परमार्थाची अशी अवस्था असावी. बघा जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया तव तू आपुले अरे आपण स्वहित पाहायला पाहिजे पण आपण स्वहित नाही केलं. आपण प्रपंचामध्ये गुंतून पडलो. तीर्थयात्रे जाया चुकू नको सांगितलं महाराजांनी. अंगात जोपर्यंत अवसान आहे ना तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्यावी आणि सकळ तीर्थाची जी यात्रा केली त्याचं पुण्य पदरी पाडून घ्यावं दादा. नीट व्हावं ही आपल्याला त्यावेळी कळत नाही. संपत्तीचा मध असतो तारुण्याचा मध असतो Come
तीर्थवृत्ती भाव धैर्य करुणा आणि शांती दया भावना हरी करी. आपण दुसऱ्याला आपलंस करून उपयोग नाही होणार. त्या पांडुरंग परमात्म्याला त्या आपलं रामचंद्राला आपलंस केलं ना आपल्या जीवनाला सद्गती प्राप्त होईल. नवे नवे भगवंतानी शरीरच त्याच्यासाठी दिलं. या ठिकाणी जो हा कार्यक्रम होतोय मामा, हा कार्यक्रम जो होतोय या कार्यक्रमाला इथपर्यंत आणण्यासाठी काही लोक डोळ्यात तेल घालून जवळजवळ 6 महिन्यापासून बेजार आहेत. त्यांना प्रेरणा देणारी कोण आहे तर आपली गुरुमौली आहे. सांगा, निरपेक्ष भावनेने केलेला हा सगळा व्यवहार आहे. निष्काम सेवा आहे. तो मातीची सेवा म्हणून चालत असलेला हा विषय आहे. कारण काय, त्याच्यामध्ये 2 गोष्टी साध्य केल्या महाराजांनी. एक पवित्र गोमाता त्याचं पालन झालं पाहिजे आणि जडमूळ जीवांचा उद्धार झाला पाहिजे. हे संत महात्म्याची परंपरा असते. बुडत आहे जगाला रेखावे डोळा, बुडत आहे जगाला रेखावे डोळा, बुडत आहे जगाला रेखावे डोळा. सभाह्य नवनीत, नवनीत म्हणजे लोणी. ऐसे सज्जनाचे चित्त समाजामध्ये अधःपतन होऊ लागलेलं संत महात्म्यांनी पाहिलं. जीव अज्ञानामध्ये आणि विषयामध्ये बुडू लागले की संत महात्म्याचं जे लोण्यासारखं असणारं जे हृदय आहे ना ते पागळायला सुरुवात होतं आणि तळमळतो जीव, तडपतो जीव की अरे लोक वाया चालली, बुडू लागली. आणि याला अज्ञानाच्या अंधारातून काढून ज्ञानाच्या सूर्याकडे नेण्याचं दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पहावो, जो देवांची लपते राहो प्राणीनाथ. ही नारोपरांनी सांगितलं पसायदारामध्ये की बुडत आहे जग मध्ये ठेवे डोळा आणि एक कळवळा म्हणून या. आज आता मी काल महाराजांच्याकडे गेलो. महाराजांच्याकडे गेल्यानंतर आपले बीडचे ताता तिथं आले होते. ताता काय म्हणू लागले महाराजांना, महाराज काय कमाल आहे होतो, तुम्ही काशीला रात्री गेला, परत आला, पुन्हा कथेला या ठिकाणी उपस्थित आहात. भगवंताने तुम्हाला जर पंख दिले असते तर चांगलं झालं असतं. म्हणजे इतकी महाराजांची तेजवृत्ती आहे. कधीच महाराज थकत नाही, महाराज कधी दमत नाही. याचं कारण दुसरं काहीच नाही, फक्त एकच आहे की आपला शिष्य परिवार हा समाज अज्ञानाच्या अंधारातून काढावा आणि ज्ञानाच्या मार्गाला लावावं आणि भगवंताची सद्भक्ती त्यांच्याकडे करावी. एवढाच त्यांचा हेतू आहे. तुका म्हणे खून चंदनाचे अंगी आणि तैसे तुम्ही जे काही तुम्ही विचार करा. चंदन स्वतःला उकळून घेतं, चंदन स्वतःला घासून घेतं. नवे नवे घासता घासता एके दिवशी त्या संपत होतो चंदन. काय त्या चंदनाला मिळालं दादा सांगा. पण चंदन उघडून त्याचा गंध काढलेला गंध जर आपल्या कपाळाला लावला तर तो शीतलता देतो. अंगाचा होऊ लागलेला दाह कमी होतो. त्याच न्यायाने संत महात्मे तुका म्हणे संत आणि सोशी जगाचे आघात सहन करून सुद्धा जगाच्या उद्धारासाठी
संत महात्मे अहोरात्र झगडत असतात, त्याला संत म्हणतात. आणि ती वृत्ती परम आदरणीय प्राप्तस्मरणीय आपल्या गुरुवारीमध्ये आहे. महाराजांची भेट होण्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुण्य होतं म्हणून आपल्याला महाराजांची भेट झाली. बहु अवघड आहे संत भेटी. खूप अवघड आहे सांगितलं. संतांची भेट होणं एवढं सोपं नाही. बहु म्हणते महाराज, बहु अवघड आहे संत भेटी. आमच्या भेटी झाल्या आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तीर्थयात्रा झाल्या. अनेक तीळ पुण्यशाखा पडे हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेसे अंतुडे.